नमस्कार शेतकऱ्यांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे योजनेचा 8वा हप्ता येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील शासन निर्णय 16 मार्च रोजी जारी करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनो, गेल्या आठवड्यात पाडवा, शनिवार, रविवार आणि ईदच्या सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या, त्यामुळे हप्ता वितरण होऊ शकले नाही. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे हा हप्ता बुधवार किंवा गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. नमो शेतकरी योजना अशी आहे की याचे पैसे बहुतांश वेळा एकाच दिवशी खात्यावर जमा होतात. काही वेळा बँक सर्व्हरमुळे थोडा उशीर होऊ शकतो. पण आता मोठी बातमी अशी आहे की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सुमारे 90 ते 91 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. आणि हा निधी थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे खात्यात जमा होणार आहे. आता प्रश्न, तुम्हाला पैसे मिळणार का? यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. 1. तुमची eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. 2. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. 3. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचे पात्र लाभार्थी असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे. जर तुम्हाला 13 मार्च रोजी PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही निश्चिंत रहा. तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील नक्की जमा होणार आहेत. कारण नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेशी जोडलेली आहे आणि त्याच लाभार्थी यादीचा वापर केला जातो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, 2 हप्ते एकत्र मिळणार का? तर शेतकऱ्यांनो, सध्या तरी फक्त 8वा हप्ता 2000 रुपयेच मिळणार आहे. 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता नाही. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी बुधवार ते गुरुवार दरम्यान आपली बँक खाते नक्की तपासा. अशीच ताजी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुमच्या गावात पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की